नमस्कार. आपण ध्यान योगाचा अभ्यास करतो आहे आणि मागच्या वेळेला आपण 27व्या श्लोकाला सुरुवात केली होती. प्रशांत मनसं ह्यनं योगिनं सुखमुत्तमं उपैति शांत रजसं ब्रह्मभूतम कल्मषम. यातल्या आपण प्रशांतीचा विचार केला होता. शांतीच्या अगदी आणखीन पलीकडली अशी प्रशांती आहे. हे तर जसं योग्याचं लक्षण आहे तसं ईश्वराचं भगवंताचं पण लक्षण आहे. प्रशांत मनस की ज्याला सुखदुःखाच्या पलीकडे जो गेला आहे, भगवंताची स्तुती करा किंवा काय भगवंताची निंदा करा, सगळ्याच्या पलीकडे गेलेला आहे. अशा अर्थाने प्रशांती या शब्दाचा विचार आपण केला होता. वेगवेगळे उदाहरणं आपण पाहिली होती. ज्याचं प्रशांत मनस आहे, म्हणजे ज्याचं मन अत्यंत शांत आहे. ध्यानयोग्याला असं प्रशांत मनस असायला हवं. छोट्या मोठ्या एवढ्या तेवढ्या कारणांनी त्याचं चित्त विचलित होता कामा नये. कुठल्याही प्रकारच्या शांती बिघडवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्यापर्यंत पोचताच कामा नयेत. आणि म्हणून आपण निरनिराळ्या संतांची उदाहरणं पण त्याच्यासाठी पाहिली होती. आणि शांत रजसम हा पण शब्द पाहिला होता की ज्याचा रजोगुण शांत झालेला आहे. हा जो ध्यान योगी आहे, रजोगुणाचं लक्षण असं आहे की त्याला सतत काहीतरी करावंसं वाटतं. याचा रजस गुण शांत झालेला आहे, हे पण आपण पाहिलं होतं. त्यामुळे असा जो प्रशांती आहे, ज्याचं मन अत्यंत शांत आहे, तुमच्या आमच्या शांती अशांती शब्दाच्याही पलीकडलं आपण असं पाहिलं होतं. मुद्दाम आठवण करून देण्याचं कारण असं आहे की ह्या योगी जो आहे, हा या ध्यानयोग्याला आपण आता परमात्म्यापर्यंत, आजचा जो आपला भाग आहे याच्यामध्ये त्याच्यात आणि परमात्म्यामध्ये आता काही फरकच नाही. त्याची जी सगळी लक्षणं आहेत तीच परमात्म्याची लक्षणं आहेत. परमात्माच तो आहे, इथपर्यंत आपण आता जाणार आहोत. आणि त्यामुळे आपल्या लक्षात घ्यायचं की या ध्यानयोगाची सगळी जी इंद्रिय आहेत ती सगळी इंद्रिय त्यांनी स्वाभाविकच इतकी आत वळवलेली आहेत की त्या इंद्रियांना बाहेरच्या कुठल्याही अशांतीचा काहीही व्यत्यय नाही आहे. असं त्याचं प्रशांत मनस आहे, शांत मन आहे. आणि शांत रजसम असं आपण पाहिलं की त्याचा रजोगुण आहे तोही शांत झालेला आहे. त्या शांत रजसमच्या बाबतीत आपल्याला म्हणता येईल की रजोगुणाचं जे मुख्य लक्षण आहे, आता मी म्हटलं तसं की सतत काहीतरी कर्म करावं असं त्या रजोगुणाला वाटतं. आणि आपण करतो असं नाही तर सगळ्यांनी पण प्रत्येकाने सतत कार्यरत असावं अशी पण त्याची इच्छा असते. म्हणजे हा ध्यानयोगी स्वतः पण त्या कर्मामध्ये म्हणजे रजोगुणामध्ये रमणार नाही, तो इतरांनाही असं रजोगुणात राहावं असं म्हणणार नाही, त्याचा तसा आग्रह असणार नाही. याचा अर्थ काय, आपण वारंवार दुसऱ्या अध्यायापासून किंवा कर्मयोगापासून पाहत आलेलो आहोत की कर्म केल्याशिवाय तर राहताच येत नाही. मग याचा अर्थ असा आहे की तो जे करतो त्याच्यामध्ये त्याची कर्तृत्वासक्ती नसते, कर्मासक्ती फलासक्ती नसते. म्हणजे काय, तो कर्म करणार पण मीच करणार किंवा माझ्याशिवाय होणारच नाही, मी करणारच अशी आग्रही भूमिका त्याची नसते. अशा अर्थाने आपण त्याच्या या रजोगुणाकडे पाहायचं आहे किंवा शांत रजसम, त्याचा रजोगुण शांत झालेला आहे याचा अर्थ आपण लक्षात घ्यायचा आहे की त्याला कुठल्याही कर्माची आसक्ती नाही आहे. तो काही न करता तर बसतच नाही ना. ध्यानमार्गी जरी झाला तरी त्याची जी त्याच्या कर्माच्या मागची त्याची भूमिका काय आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे की त्याला मीच करणार, माझ्याचमुळे हे होणार आहे, मी करणारच असा त्याचा कुठल्याही बाबतीमध्ये आग्रह राहणार नाही. म्हणजे किंबहुना तो केलेलं सुद्धा विसरून जाणार आहे. आता इथेच आपली सामान्य आणि ह्या ध्यानयोग्यांमध्ये परीक्षा आहे. आपण केलेलं विसरूच शकत नाही. मी एवढं केलं आणि तरी देखील असे जे काही आपण बोलतो त्यावर आपल्या लक्षात येईल की ह्याच्यात आणि आपल्यात फरक तो आहे की हा ध्यानयोगी करत नाही असं नाही, पण तो त्याचा शांत रजसम झालेला आहे. त्याचा हा कर्म करण्यामागचा जो रजोगुण आहे तो रजोगुण संपलेला आहे. असं हे जे आहे खरं म्हणजे फार मोठी कठीण गोष्ट आहे. आपण असा विचार करूया की भगवंत जे की ध्यानमार्गाची लक्षणं सांगतो आहे ध्यानयोग्याचे, मग ध्यान करण्यापूर्वी असं विचार करूया की भगवंताची प्रार्थना करावी की बाबा रे, माझ्या या ध्यानामध्ये कशाचा व्यत्यय यायला नको, माझं लक्ष जराही विचलित होऊ देऊ नको, ध्यानाकडे म्हणजे भगवंताकडे माझं लक्ष लागावं यासाठी तुझं सहाय्य मला लाभो. खरं आहे, आपण ही सुरुवात तरी करायला हवी.
अगदी या शांत रजसम असं होईल असं नाही, पण आपल्याला शांत बसता येतं का, हालचाल न करता बसता येतं का, किती वेळ येतं, 5 मिनटं असेल तर आता उद्या 7 मिनटं येईल का, अशा प्रकारचा विचार करून आपण शांत रजसम हे लक्षण आपल्यामध्ये आणायला हरकत नाही. थोडं असं आहे की काहीही न करता, केव्हा तरी काही न करता स्वस्थ आपल्याला बसता आलं पाहिजे. म्हणजे मग तो ध्यानाचा अभ्यास होईल किंवा शांत रजसमपर्यंत आपल्याला जे जायचं आहे ते होईल. पण ह्याच्यामध्ये आणखीन एक लक्षात घ्यायचं आहे की असं सगळं करण्यामध्ये एकटेपणा जाणवू न देणं, कंटाळवाणेपणा न येऊ देणं, आनंद त्या बसण्यामध्ये आनंद मिळाला पाहिजे, असा सगळा अभ्यास आपल्याला करावा लागेल. अगदी ध्यानयोग्याच्या या लक्षणाची जी काही उंची आहे ती आपण कदाचित गाठू शकणार नाही आहोत. पण सुरुवात कशी करायची, तर या श्लोकातून तुम्ही आम्ही शिकायचं काय, तर शांत रजसंपर्यंत जाण्यासाठी मला काय करता येईल, तर ध्यानाचा अभ्यास असा थोडा थोडा करता येईल की मनात कुठलाही विचार न आणता, कुठलीही वस्तू, कुठला व्यक्ती, कुठला प्रसंग या सगळ्यामध्ये मनाला न गुंतवता शांत आपल्याला बसता येतं का. शरीराने, मनाने, इंद्रियांनी या सगळ्या दृश्य जगापासून आपल्याला स्वतःला बाजूला करून घेता येतं का, तर मग आपण म्हणू की रजोगुण शांत झाला आहे. अगदी शांत रजसम इथपर्यंत नाही पोचणार, पण हे जमायला आपल्याला सुरुवात करायला हवी असेल तर अशी करावी लागेल. नाहीतर आपल्याला एक म्हणतात तसं अकारणसुद्धा शरीराची हालचाल करण्याची एक आपली सवय असते की काही नाही तरी पण पाय हलवायचा, काही नाही तरी आपला हात हलतो आहे. तर असं न करता शरीराने, मनाने सगळी इंद्रिय आपल्याला आत ओढून घेता येतात का, अशा प्रकारचा. आता प्रशांती आणि शांत रजसम याने आपल्या लक्षात आलं की सत्व आणि रज, प्रशांतीमध्ये आपण पाहिलं की ईश्वराचंच लक्षण जणू की या ध्यानमार्गाचं, ध्यानयोग्याच्या लक्षणाला सांगितलं आहे. त्यामुळे त्याचा सत्वगुणही ताब्यात आला आहे, शांत रजसममध्ये रजोगुणही ताब्यात आला आहे. भगवंत तमोगुणाविषयी सांगणार आहेत आपल्याला की कर्मामुळे, जे पाप कर्मामुळे निर्माण होते ते त्याला कल्मश असं म्हणतात, आणि मी करता असा भाव निर्माण झाला की ते कर्म कल्मश होतं, म्हणजे पाप होतं. आता आपल्याला म्हणायचं की पापरहित असं व्हायला पाहिजे. आता मग अशी आपण पाहिलं की या शांत रजसमला सुद्धा कर्तृत्वभाव कमी व्हायला पाहिजे. तर तसा तमोगुणामध्ये तर पापरहित म्हणजे वैतासाठीच कर्म केला आहे असं नाहीच होता कामा. तर हा जसा पापाचा म्हणजे पापाचा प्रश्नच येणार नाही असा जो मी करता, मी भोगता याच्यातून बाहेर पडायला हवं, आणि असा तो तमोगुणाचा जो प्रभाव आहे तो पण आपल्याला कमी करायला हवा. म्हणजे सत्व रज तम या तीनही गुणांना कमी करून खरं तर तमोगुणाचा प्रभाव कमी करणं म्हणजे सगळे जगातले जे विषय, वस्तू यांचा आपल्यावर होणारा सगळा प्रभावच कमी करणं, कुठे वस्तूंमध्ये, व्यक्तीमध्ये आपण गुंतणार नाही याचाच प्रयत्न करणं. रजोगुणाचा प्रभाव कमी होतो म्हणजे आत्ता म्हटलं तसं काहीतरी करत राहण्याची वृत्ती कमी होऊन जाते. सत्वगुणाचा प्रभाव कमी होतो म्हणजे जे जसं आहे तसं स्वीकारलं जातं की काहीच म्हणजे त्याला असं म्हणायचं की भगवत इच्छा, हरी इच्छा अशी तयारी होते मनाची. किंवा आत्ता म्हटलं तसं की अत्यंत निरपेक्ष भावनेनं, प्रशांत मनस म्हटलं की निरपेक्ष भावना आहे. तीनही गुणं सत्वरजतम या तीनही गुणांच्या माध्यमातून हा जो ध्यानयोगी आहे हा मुक्त झालेला आहे. त्याच्याबद्दल भगवंत आपल्याला सांगतायत, या योग्याबद्दल भगवंत आपल्याला सांगतायत. काय म्हणतात ते, तर प्रशांत मनसम येनम योगिनम सुखमुत्तमम उपैति शांत रजसम ब्रह्मभूतम कल्मषम. हे जे ब्रह्मभूतम म्हटलं आहे ना, म्हणजे सच्चित आनंद, ते जो ब्रह्म आहे या ब्रह्माशी एकरूप झालेला हा ध्यानमार्गी या तीनही गुणांच्या पलीकडे गेलेला आणि स्वाभाविकच या योगिनम म्हणजे योग्याला उत्तम सुख, उत्तम आनंद प्राप्त करून देतो. कुठला आनंद, सच्चितानंदाच्या म्हणजे त्या ब्रह्माशी एकरूप झालेल्या योग्याला उत्तम आनंद प्राप्त होतो. आधीचं तर सगळं झालंच की सगळ्या तीनही गुणांच्या पलीकडे गेलेला आहे आणि अशा हा योगी आहे. आणि ह्या योग्याला आता ब्रह्मभूतम सुखम काय आहे, असं कोणतं सुख आहे की हे सुख त्याला प्राप्त होतं, तर ते सुख शाश्वत सुख आहे म्हणून त्याला ब्रह्मभूतम सुखम म्हटलं आहे.
हे सुख ना कुठल्या गोष्टीवर अवलंबून नाही आहे. आपल्या सुखाच्या आनंदाच्या कल्पना आहेत. आपल्याला आता माहिती आहे की आपल्या वस्तूंवर, व्यक्तींवर, परिस्थितींवर, आवडत्या नावडत्या गोष्टींवर ते सुख आपलं अवलंबून असतं. याचं जे हे ब्रह्मभूतम सुखम म्हटलं आहे हे अगदी स्वयंभू आहे. ते कुठल्याही अन्य गोष्टींवर अवलंबून नाही आहे. स्वस्वरूपी रमण्याचं जे जाणण्याचं जे सुख आहे ते सुख आहे. दासबोधात जशी व्याख्या केली, जाणावे आपण असे आपण, पाहावे आपण असे आपण, तसं हे जे सुख आहे हे योग्याला प्राप्त होतं. शाश्वत सुख आहे, कमी होणारं सुख नाही आहे. सुखाची जी काही त्याची उंची आहे ती उंची जराही कमी होणार नाही, अशा प्रकारचं सुख मिळतं. असा आपण 27वा श्लोक पाहिला. आता आपल्याला ध्यान योगाची ही जी उंची आहे ती लक्षात आली की याला ह्या आनंदाचा, सुखाचा ठेवाच जणू काही मिळालेला आहे. आता पुढल्या श्लोकात ते म्हणतात, युंजन्नेवं सदात्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखमश्नुते. आता याच्यामध्ये विगत कल्मषा, विगत म्हणजे गेलेला, कल्मषा म्हणजे पाप नाहीसं झालेलं आहे, वाईट गोष्टी सगळ्या नाहीशा झालेल्या आहेत. हा जो योगी आहे, ध्यान योगी आहे, हा पापरहित आहे, विगत कल्मष आहे. आणि कसा आहे तर सदा नेहमीच निरंतर आत्मानम त्या परमात्म्यामध्ये त्यांनी आपलं चित्त लावलेलं आहे. तो परमात्म्याशी एकरूप झालेला आहे निरंतर, थोड्या काळापुरता नाही. म्हणजे आपण काय 13-12 जप करेपर्यंत किंवा ध्यान काय 5-10 मिनटं 15 मिनटं ध्यान करू तोपर्यंत एवढंच नाही, तर कायम हा परमात्म्याशी एकरूप झालेला आहे. आणि म्हणून तो सुखाने ब्रह्मसंस्पर्शम या परमात्म्याची प्राप्ती करून घेतो आहे. आणि अत्यंतम सुखम, अत्यंत अतिशय अनंत असं सुख अश्नुते म्हणजे अनुभवतो आहे. म्हणजे मागच्या श्लोकाला जोडूनच हा विषय घेतलेला आहे की हा जो ब्रह्मज्ञानी आहे किंवा ध्यान योगी आहे, नाव काही आपण देऊया, या ध्यान योग्याचं महत्त्व भगवंत आपल्याला सांगतो आहे की हे काय आहे तर आता त्याच्या अंतःकरणात कुठेही किलमिष नाही आहे, पाप नाही आहे, काहीच मनामध्ये सर्वानुभूती परमेश्वर हा भाव त्याच्या ठिकाणी आहे. त्यामुळे मग ह्या ध्यानयोगी काय आहे, त्याचं अखंड अनुसंधान त्या परमात्म्याशी लागलेलं आहे. किंबहुना आता पुढल्या आणखी श्लोकामध्ये आपण येणारच आहोत की आता ते एकरूप झालेले आहेत. परमात्मा आणि हा ध्यानयोगी असे वेगळे आपल्याला दिसणारच नाही आहेत. आणि मग याचं काय होतं तर याला जो एक सुखाचा, आनंदाचा अनुभव आलेला आहे, हा अनुभव तो घेतो आहे. म्हणजे आधीच्या श्लोकामधला जो अनुभव आहे, आधीच्या श्लोकामधला जो विचार आहे, तोच भगवंत खरं म्हणजे या पण 28व्या श्लोकात सांगतात. त्याच ध्यानयोग्याचं परमात्म्याशी एकरूप झालेला ह्याचे काय नेमकी या आनंदाची परिस्थिती असते तो आपल्याला सांगतात. आता हा योगी त्याचं मन ताब्यात आहे, पापरहित झालेलं आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये कुणाचबद्दल आपण मगाशी सत्वरज तमचा आपण विचार केला की त्या सगळ्या बंधनातून तो पण मोकळा झाला आहे. कारण नाही म्हटलं तरी ना या सगळ्या 3ही गुणांचं बंधन असतंच. या सगळ्या 3ही गुणांमधून किंवा आपण म्हणूया की या 3 गुणांची जी सुखं मिळतात आपल्याला, त्या सुखांच्या प्रभावातून पण तो मुक्त झालेला आहे. म्हणजे त्या गुणांमधून मिळणाऱ्या सुखामध्येही तो रमत नाही आहे असं त्यांनी. आता असं सगळं झालं आहे तरी काय केलं, मुक्त झाला म्हणजे काय केलं तर सदा आत्मानं युंजनम, आपोआपच त्याचा ब्रह्माशी कायमचा संपर्क प्रस्थापित झाला. या ध्यानयोग्याचा ईश्वराशी, परमात्म्याशी कायमचा संपर्क प्रस्थापित झालेला आहे. आणि मग असं जेव्हा त्याचा संपर्क झाला आहे आता तो काही साधक म्हणून वेगळा विचार करायचा आवश्यकता नाही आहे. ध्यानयोगी, ज्ञानयोगी, कर्मयोगी असं म्हणाय, परमात्माच असं आपल्याला म्हणायला हवं. असं नित्य जो असं अनुसंधान ठेवू शकतो, यांनी अनेक शास्त्रांचा अभ्यास केलेला आहे, नामस्मरण केलेलं आहे आणि म्हणून तो या सुखाला पात्र झालेला आहे. हे जे चिरंतन असणाऱ्या सुखाचा अनुभव तो घेतो आहे असं म्हटलं आहे. त्याचं कारण असं आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी पसारा किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवोनी 3ही लोकी भजी जो आदिपुरुखी अखंडित म्हटलं आहे. त्याचा अर्थ हाच आहे, सर्व सुखी पूर्ण होवोनी, असं त्याला सुख प्राप्त झालेलं आहे. कारण त्याचं परमात्म्याशी अनुसंधान जुळलेलं आहे. आता त्याला आत बाहेर सगळीकडे परमात्मा दिसतो आहे. हे जे सगळं अखंड अनुसंधान आहे
भजन, नामस्मरण, काय संत सहवास, जे काही त्यांनी मार्ग अवलंबलेले आहेत त्या सगळ्यांमधून जे काही त्याला मिळालं आहे ते अत्यंत सुख, ते कधीही कमी न होणारं अशा सुखाचा अनुभव तो घेतो आहे. आता भगवंत सांगतायत युंजन एवं सदात्मानं, सदात्म्याचा विचार केला आहे. आता सदात्म्याचा विचार कशासाठी? सदात्मा आणि असदात्मा असं काय असेल? सगळ्या चांगल्याच गोष्टींचा विचार या अशा प्रकारचा जो भगवंताला प्रिय असणारा भक्त आहे त्याच्याजवळ सगळ्या चांगल्याच गोष्टी असणार आहेत. म्हणून सदात्मानं म्हटलं आहे की सातत्यानं त्या सदात्म्याशी जोडलेला आहे. आपण कसे जोडलेलो असतो? आपण असदात्म्याशी जोडलेले असतो. असदात्म्याशी म्हणजे काय? आपलं जोडलेलं असतं घर दार, पैसा, मुलं बाळं, हे जे काही सगळं आपलं आहे, दृश्य जग, आपला प्रपंच, याच्याशी आपण जोडलेलो असतो. आणि हा मात्र याच्याशी जोडलेला नाही आहे. आपल्याला याचं कोण काय म्हणेल याची सगळी आपल्याला काळजी असते. त्यामुळे या सगळ्या असत गोष्टींशी आपण जोडलेलो असतो. आणि हा मात्र शाश्वत गोष्टीशी जोडला आहे, परमात्म्याशी जोडलेला आहे. हा मूलभूत आपला स्वाभाविकच फरक आहे. त्यामुळे जे शाश्वत आहे, कायमचं आहे, ते सुख त्याला अनुभव मिळतो, कारण तो सद्गोष्टीशी, सदात्म्याशी सातत्यानं त्या परमात्म्याशी जोडलेला आहे. आता काय आहे सदात्मा? तर सच्चिदानंद, सच्चिदात्मस्वरूप आहे. त्या आत्म्याशी तो जोडलेला आहे. ब्रह्मसंस्पर्शम म्हटलं आहे, अत्यंत सुखवस्तुते म्हटलं आहे. त्या ब्रह्माला असं आहे ना की ब्रह्म ही काही दाखवायची गोष्ट नाही. आपण समर्थ शिष्यांची गोष्ट आपल्याला माहिती आहे की एकदा 12-14 वर्षाचे महंत समर्थांच्या समोर असणारे बिचारे भिक्षेच्या निमित्तानं कुठे कुठे जात आणि लोक त्यांची परीक्षा बघत. आणि मग कधीतरी ऐकायला मिळाले की अरे तुझ्या गुरूंना ब्रह्मज्ञान प्राप्ती झाली आहे ना? तो बिचारा म्हणाला हो, माझ्या गुरूंना ब्रह्मज्ञान प्राप्ती झाली आहे. त्या एक रिकामी वाटी त्यांनी दिली आणि म्हणे ह्याच्यात ते ब्रह्म भरून आण. आता याचा अर्थ काय? तर समर्थांनी पण त्याला सांगितलं की घेऊन जा आणि म्हणावं ही भरलीच वाटी आहे. तर आता याचा अर्थ असा आहे की वाटीभर ब्रह्म असं की देता घेता येणार नाही आहे, कारण ब्रह्म ही देण्याघेण्याची खूणच नाही आहे. ब्रह्मस्पर्श आणि ब्रह्माला स्पर्श करता येणार नाही आहे. मग असं जे ब्रह्माला स्पर्श करता येत नाही, पण आपण त्याचे अंश असल्यामुळे त्याच्यामध्ये विलीन होऊ शकतो. त्या नेहमी माऊली आपल्याला पाण्याच्या आणि लाटेचं उदाहरण देतात की समुद्रामध्ये लाटावर लाटा निर्माण होतात, ते काही वेगळं काहीच नसतं, पाणीच असतं, वेगळ्या रूपामध्ये ते आपल्याला दिसतं म्हणून आपण त्याला लाट म्हणतो. ते पाण्यातच विलीन होऊन जातं. तसं त्यांनी म्हटलं आहे की ब्रह्मस्पर्शम, याचा अर्थ काय की त्या सुखाचा जो तो की अनुभव घेतो आहे याचा अर्थ असा आहे की ते वेगळं दाखवता येणार नाही, परंतु त्याच्यामध्ये विलीन होता येतं. एखादा पाण्याचा थेंब, त्या थेंब स्पर्श करू शकणार नाही समुद्राला, पण त्याच्यात गेलं तर तो विलीन होऊन जाईल. रामकृष्ण परमहंसांनी मिठाच्या बाहुलीचं उदाहरण दिलं आहे ते असंच आहे की काय होईल तर ती शोधायला गेली समुद्राची उंची तर ती त्याच्यात विलीन होऊन जाईल. तर त्याचा तो त्या ब्रह्माचा अंश आहे, हिस्साच आहे, त्याचाच भाग आहे असं म्हणता येईल. या अर्थाने आपल्या युंजन सदात्मानम याचा आपल्याला काय काय ब्रह्मसंस्पर्शम म्हणजे काय ते कळेल. अगदी व्यावहारिक उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्याला कळेल की समजा आपण असा विचार करूया की आपल्याच डाव्या हाताचा स्पर्श आपल्याच उजव्या हाताला झाला तर आपल्याला जाणवत देखील नाही. आपल्याला स्पर्श झाला तर आपल्याला काही जाणवत नाही, पण दुसऱ्याच्या हाताचा ओझरता जरी स्पर्श आपल्याला झाला तरी आपल्याला जाणवतो. कारण काय आहे? कारण तो दुसरा असतो. तसं आपल्याला कळेल की ब्रह्म आणि तो एकच आहे. आपण ज्या ध्यान योग्याचा विचार करतो आहे तो एकच आहे, त्यामुळे त्याला त्या ब्रह्माच्या स्पर्शाचा संबंधच काय, तो एकच आहे. आपल्याला जशा स्पर्शाचा अनुभव काही आपल्याला वेगळा घ्यावा लागत नाही किंवा आपल्याला जाणवतही नाही, पण दुसरा आहे त्याचं जाणीव होतो. ही जी काही अनुभूती आहे याचाच अर्थ ना आपण वेदांची जी वाक्य पाहतो ना तत्वमसी अहम ब्रह्मास्मी, त्याचाच अर्थ इथे आपल्याला दिसेल की ब्रह्म आणि आपण हे एकच आहोत. हा त्याचा अनुभव आहे. ध्यानयोग्याचा अनुभव काय आहे तर तो आणि ब्रह्म एकच आहे. प्रत्यक्ष अनुभव घेणं, तत्वमसीचा प्रत्यक्ष अनुभव घेणं, आणि एकदा का ही अनुभूती आली ना की मग परत माघारी यायचं कारण आहे. तो अनुभव आला की झालं ब्रह्ममय. असं त्या ध्यानयोग्याचं वर्णन किंवा ध्यानयोग्याचं लक्षण याच्यामध्ये आपल्याला सांगतं. तो कसा आहे तर तो याप्रमाणे
परत मागं यावं लागत नाही. एकदा त्याचा अनुभव घेतला, त्या आनंदाचा अनुभव घेतला की तो आनंद कमी होणारच नाही, परमात्ममय अनुसंधान जोडलेलं राहील असं होईल. ही जी अनुभूती आहे ती अनुभूती आपल्याला मागं खेचणार नाही. त्याच्यासाठी एक छान गंमतशीर प्रसंग सांगतात. सगळ्यांना माहिती असणारी गोष्ट आहे की एकदा असं झालं की सिंहाचा एक पिल्लू, छोटासा सिंहाचा छावा मेंढरांच्या कळपामध्ये चुकीनं गेला. पण त्या मेंढ्यांच्या कळपामधली जी काही मोठी मेंढी होती तिनं त्याला दूध पाजून आपल्या पिल्लांसारखंच वाढवलं. आता ते पिल्लू त्या मेंढ्यांच्यामध्ये वाढत असल्यामुळे ते त्यांच्यासारखाच आवाज करत आहे, त्यांच्यासारखंच गवत खात आहे, त्यांच्यासारखंच राहत आहे. असं घडलं. एक दिवस असं झालं की त्या मेंढ्यांच्या कळपावर एका मोठ्या सिंहाचं लक्ष गेलं आणि सिंहाने पाहिलं की हे जे सिंहासारखं आपलं पिल्लू आहे, सिंहासारखं दिसणारं, हे या मेंढ्यांच्या कळपात आहे. आणि मग त्यांनी काय केलं, त्या सिंहाने त्या पिल्लाला पकडलं. खरं म्हणजे ते ओरडायला लागलं किंवा ते तिथून सुटकेसाठी प्रयत्न करायला लागलं, बे करून ओरडायला लागलं. परंतु या सिंहाने त्या पिल्लाला पक्क पकडलं आणि नेलं कुठे म्हणे तर पाण्याजवळ नेलं. आणि पाण्याच्या त्या तळ्यामध्ये त्याला जणू काही त्याचं प्रतिबिंब दाखवलं आणि मग त्याला त्याची खूण पटवली की तू कोण आहेस. आणि मग मात्र त्या पिल्लाला जेव्हा आपली खूण पटली आणि ह्यांनी जेव्हा आरोळी ठोकली, त्यालाही लक्षात आलं की अरे असं आपल्याला पण करता येतं आणि आपण काहीतरी वेगळे आहोत ही जाणीव त्याला झाली. आणि जी छलांग मारली तो जंगलात निघून गेला. आता परत येणं नाही. तसं याचं आहे. आता हे सगळी जी लक्षणं या ध्यानयोग्याला मिळालेली आहेत, परमात्म्याशी तो एकरूप झालेला आहे. आता मात्र परत एकदा ज्यांनी ब्रह्मरसाची गोडी चाखली आहे तो पुन्हा विषय सुखांकडे येत नाही. आता पुन्हा या विषयांमध्ये, व्यक्तीमध्ये, दृश्य जगामध्ये तो अडकण्याचा संभवच नाही. प्राण्यापक्षातल्या उदाहरणं घ्यायची तेवढ्यापुरतीच घ्यायची की आपल्याला तो विषय कळावा. तर आता हा ध्यानयोगी आहे. या योग्याला परमात्म्याशी एकरूप झाल्यानंतर पुन्हा आता विषयांकडे येण्याचं कारणच नाही. विषयाच्यापेक्षा अनंत पटीचं सुखाचा आस्वाद त्यांनी घेतलेला आहे, त्याचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे आता तो मागे येत नाही. आत्मानंदाचा अनुभव ज्याला मिळाला आहे तो कशाला पुन्हा या विषयांमध्ये येईल आणि पुन्हा कशाला या सुखदुःख किचवडत राहील. एनम ब्रह्मस्पौस्पर्शम अत्यंतम सुखमश्रुते असं म्हटलं आहे. अशा रीतीनं एनम ब्रह्मसंस्पर्शम, परब्रह्म त्या परमात्म्याशी जी काही प्राप्ती झालेली आहे, हे अत्यंतम सुखम, हे अत्यंत सुख या ध्यानयोगी असणाऱ्यांनी अनुभवलेलं आहे. आणि आपण पाहिलं की अत्यंतम म्हटलं आहे ते कायमचं आहे, शाश्वत आहे म्हणून त्याला म्हटलं आहे. आता मग असे आपण विषय पाहिला की हा ध्यानयोगी आहे, हा सत्वरज तमाच्या पलीकडे गेलेला आहे, प्रशांतीचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे. बऱ्याचदा असं होतं आपल्याला की पुन्हा पुन्हा या तिन्ही गुणांमध्ये कसं अडकायला होतं, म्हणून सुख शब्द वापरला आहे की या त्रिगुणांच्या सुखामध्ये सुद्धा तो अडकत नाही. म्हणजे असं आहे ना की समजा आपण उदाहरणच आपलं घ्यायचं तर छान थंडी पडलेली आहे, अगदी रजई आपण घेऊन झोपलं, खरं म्हणजे झोप झाली आपली आणि झोप झालेली असूनसुद्धा थंडी असल्यामुळे अगदी रजईतल्या त्या उबदार स्पर्शामध्ये आपण उगाचच लोळत पडतो. हे जे असतं ना, हे काही झोप नसते, हा आळस असतो. आणि हे आळसाचं जे सुख आहे ना त्याला भगवंत आपल्याला तामस सुख आहे असं सांगतो गीतेमध्ये. या अशा प्रकारच्या सुखाला तामस सुख म्हटलं आहे. या अशा सुखात तो अडकत नाही. मुद्दा काय की त्रिगुणांची जी सुखं आहेत त्याच्यात तो अडकत नाही. आपण निरनिराळ्या मंडळींचं उदाहरण घेतलेलं आहे की शरीराकडून काही गोष्टी करून घेण्यासाठी शरीराला तयार करावं लागतं. या अशा आळस असणाऱ्या तामस सुखात तो अडकत नाही. किंवा असं आहे ना की आपल्याला भूक लागलेली आहे, समोर आपल्या आवडीचे सगळे पदार्थ पण आहेत, त्यामुळे उत्तम प्रकारचं जेवण आपल्याला मिळणं हे राजस सुख आहे. परंतु आणि हे घेऊ नये का असं नाही, मर्यादेपर्यंत हेही घ्यायला हरकत नाही. परंतु त्या सुखामध्ये आज मिळालं म्हणजे तसंच मला उद्या मिळायला हवं किंवा मला काल ते का मिळालं नाही असे प्रश्न याच्या मनामध्ये येत नाहीत. म्हणून आपण म्हणतो की तो तिन्ही गुणांचे जे काही सुख आहे त्याच्याही पलीकडे कसं आहे. आणि अभ्यासात रमत आहे, छान सगळं संत साहित्याची गोडी लागलेली आहे
त्याच्यामुळे तो रमतो आणि त्यामुळे सात्विक सुखाचा अनुभवही त्याला मिळतो. आपण का आता ही उदाहरणं का घ्यायची, किंवा या तीनही गुणांच्या सुखाच्या पलीकडे हा ध्यानयोगी गेलेला आहे असं म्हटलं, त्याला स्थितप्रज्ञ म्हणा किंवा कर्मयोगी, ध्यानयोगी, ज्ञानी भक्त, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपण ही लक्षणं पाहिली तर यासारख्या सुखांमध्ये पण तो अडकत नाही, सात्विक सुखामध्ये पण तो अडकत नाही. त्याला या सगळ्या तीनही प्रकारच्या सुख काय होतं, 3 गुणांची असणारी ही जी सुखं आहेत ना, ही पण बंधनात टाकतात आपल्याला. म्हणून या तीनही सुखांमध्ये तो नाही. त्याचं कुठे सुख आहे ते शाश्वत सुख आहे. त्या शाश्वत सुखाशी तुलना करण्यासाठी आपण तिन्ही गुणांकडील सुख काय आहेत त्याचा विचार केला की आपण सामान्यपणानं या अशा प्रकारच्या सुखांमध्ये कदाचित परत रमू. हा जो आहे यांनी अशा सुखाचा अनुभव घेतलेला आहे, अत्यंतिक सुखाचा अनुभव, की तो अशा सुखाशी पुन्हा येत नाही. ब्रह्माशी एकरूप झाल्याचं सुख त्याला मिळालेलं आहे, शाश्वत सुख मिळालेलं आहे. अगदीच सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर त्याला आता कळलेलं आहे की मी म्हणजे हा देह नाही, त्याच्याऐवजी मी म्हणजे परमात्मा आहे. हे कळलं असल्यामुळे आता त्या आत्यंतिक सुखाचा अनुभव घेतला आहे. त्या सुखामध्ये, त्या जाणीवेमध्ये कायम राहण्याचा प्रयत्न करणं हे खरं म्हणजे शाश्वत सुख आहे. शाश्वत सुख म्हणजे काय, एकदा मिळालं आहे ते सुख, तो अनुभव, त्या अनुभवातच आता राहणं, असा विचार या श्लोकामध्ये आपल्याला केला आहे. मी परत एकदा 28वा श्लोक वाचते म्हणजे आपल्याला सगळ्या शब्दांचे अर्थ कळले. युंजन्नेवम सदात्मानं योगी विगत कल्मषा. विगत कल्मषा म्हटलं, हा जो योगी आहे याची कल्मष म्हणजे सगळी पापं गेलेली आहेत. आणि तो कसा आहे तर युंजन्नेवम, तो त्या परमात्म्याशी जोडलेला गेलेला आहे. आणि पुन्हा कसा तर सुखेन सुखमश्नुते, अत्यंत सुखाने त्यांनी सुखाचा आनंदाचा अनुभव घेतलेला आहे. ब्रह्मसंस्पर्शम, त्या परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती, त्याला जी प्राप्त झालेली आहे त्याच्यातून त्यांनी हा अनुभव घेतलेला आहे. म्हणजे 27व्या किंवा 28व्या दोन्ही श्लोकांमध्ये हा जो अनुभव आहे किंवा हा जो विचार आहे तो भगवंत आपल्याला पक्का करून सांगतो आहे. आता पुढल्या श्लोकामध्ये ते आपल्याला सांगणार आहेत सर्वभूतस्थ आत्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. आणखीन एक महत्त्वाचं लक्षण या परमात्मा प्राप्त झालेल्या ध्यानयोग्याबद्दल आपल्याला देणार. ते म्हणतात की हा योगाने युक्त आहे, हे तर आहेच, ज्ञानयोगी आहे, योगयुक्तात्मा आहे, सगळीकडे समदर्शन आहे, सर्वत्र समदर्शना, समभावानं पाहणारा हा योगी आहे. खूण पक्की पटलेली आहे, त्यामुळे त्याला आता सगळीकडे ईश्वरच दिसतो आहे, त्यामुळे तो समदर्शी आहे. पण आता समदर्शी म्हणजे कसं, तर तो काय करतो आहे, आत्म्याला सर्वभूतस्थम, सर्व भूतांमध्ये स्थित असलेला पाहतो. तो जो परमात्मा आहे तो सगळ्या भूतांमध्ये आहे असं तो पाहतो. आणि सर्व भूतांनी आणि सगळी भूत मात्र त्या आत्म्यामध्ये आहेत असं पाहतो. ईक्षता म्हणजे पाहतो. म्हणजे खरं तर आता पुढे 29व्या श्लोकात हा जो विचार आहे तो पुढे 30-31 याही श्लोकांमध्ये येणार आहे. आणि मगाशी बोलण्याच्या ओघात मी आपल्याला असं म्हटलं की वेदांमधली जी वाक्य आहेत, अहम ब्रह्मास्मी, तत्त्वमसी किंवा काय आत्मानं ब्रह्म वगैरे, या सगळ्या वाक्यांचा विचार या श्लोकांमधून केला आहे असं आपल्याला दिसेल. आता हा जो योगी, ज्या योग्याबद्दल आपण बोलतो आहे, असा जो हा साधक आहे, आपण असा विचार करूया की स्वतःकडे जगाकडे पाहण्याची त्याची जी दृष्टी आहे ती समदृष्टी आहे. म्हणजे सगळीकडे त्याला भगवंत दिसतो आहे. योगयुक्तात्मा होणं ही खूप मोठी साधन आहे. असं नाही की आपलं आता 4-5 श्लोक वाचले आणि हा आता त्याच्यातून आपल्याला कळलं, तर ही जी काही त्याची लक्षणं सगळी त्यांनी स्वतःमध्ये घेतली आहे, याच्यामध्ये त्याची फार मोठी साधन आहे, फार मोठी तपश्चर्या त्याला करावी, फार मोठा प्रवास त्यांनी केलेला आहे. तेव्हा हे सगळं परिवर्तन त्याच्यामध्ये झालेलं आहे. अगदी शास्त्राचा आधार घेऊन जर आपण विचार केला तर कसा हा साधक क्रमाक्रमाने या टप्प्यापर्यंत आला. तर खरं म्हणजे साधकाची जी पहिली अवस्था आहे की अगदी कृमिकीटक नाही, पण कृमिकीटकांनी इतका नसला तरी माणूस भोगवादी असतो आणि त्यामुळे जे काही सभोवताली विषय आहेत त्या विषयांचा परिचय होणं, त्या विषयांचं सेवन करणं, यासाठी ते विषय मिळावेत यासाठी काहीतरी प्रयत्न करणं, हे सगळं त्या माणसाचं पण जीवन असतंच. भूक असते, तहान असते,
त्याच्यासाठी लागतं, थंडी वारा ऊन पाऊस याच्यासाठी संरक्षण लागतं. त्यामुळे या सगळ्या विषयांची ओळख ही त्या अगदी आपण असं नको म्हणूया की आहार शय्या भयमैथुनांचं, पण माणूस म्हटला तरीसुद्धा अगदी भोगवादी नाही, पण ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याच्यासाठी त्याला ही आपली माणसाची पहिली अवस्था असं म्हणायला हरकत नाही. हा जो ध्यान योगी अशा उंचीपर्यंत गेलेला आहे त्याचीसुद्धा पहिली अवस्था अशी असणारच आहे. मग हळूहळू काय होतं, थोडीशी प्रगती झाली की पुढल्या स्टेपला आपल्याला असं लक्षात येईल की हा ध्यानयोगी इतरांपेक्षा वेगळा आहे. कसा वेगळा आहे तर त्याच्या अंतःकरणात परमेश्वर काय आहे हे ओळखावं अशी इच्छा निर्माण झाली आहे. आणि मग जे काही चुकीचं काही वर्तन असेल तर त्याला त्याचा पश्चाताप झाला आहे. तो सुख दुःख मानत नाही आहे, त्याचं वर्तन अधर्माचं नाही आहे, अनितीचं नाही आहे. अशा प्रकारची त्याची दुसरी स्टेप असेल. जो या मार्गक्रमण करणार आहे तो अगदी भोगवादाकडे जाणार नाही, तमोगुणी असणार नाही, तर त्याचं भगवंताकडे वळेल तो. आणि भगवंताकडे वळण्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्याला आवडायला लागतील असं आपण म्हणूया. ही झाली त्याची दुसरी स्टेप की माणूस म्हणून आहे तो कृमी कीटकांपासून नक्कीच जरा थोडासा वेगळा असणार आहे. आणखीन त्याचं पुढलं काय आहे तर चांगल्या गोष्टी काय काय आहेत, वाईट गोष्टी काय आहेत, विवेक काय आहे त्याला कळलेलं आहे. अधर्माचं अनितीचं वर्तन तो करत नाही आहे. ईश्वर म्हणजे काय आहे हे जाणण्याची उत्सुकता त्याला आहे. अशी त्याची थोडी आणखीन प्रगती आहे. आणखीन तिसऱ्या स्टेपवर तो गेला तर आपल्याला असं लक्षात येईल की भगवत कृपा आपल्यावर प्राप्त व्हावी म्हणून तो तसा विचार करतो आहे. आणि एकीकडे आपल्या लक्षात येईल की भगवंताची कृपा आपल्यावर व्हावी याचा अर्थ असा आहे की त्याच्याकडे काही मागण्याचं कारण नाही हे पण त्याला समजेल. हा जो साधक आहे या साधकाची प्रगती आपण पाहतो आहे की सामान्य साधक ध्यानयोगापर्यंत कसा काय पोचला तर हळूहळू त्याच्या लक्षात येईल की सगळं विश्व ज्या भगवंताने निर्माण केलं आहे आणि त्याच्या सत्तेनं हे जे चालतं आहे तर मग आपल्याला मागण्याची आवश्यकताच नाही आणि त्याची मागण्याची वृत्तीच कमी होऊन जाईल. यालाच आपण दुसऱ्या शब्दांमध्ये त्याची जी उपासना आहे ती निष्काम उपासना होईल. अशा पद्धतीने त्याची प्रगती होते. आणखीन पुढली जी चौथी अवस्था आपण म्हणूया त्या अवस्थेमध्ये तो थोडा दुसऱ्यांच्या जीवनाचा विचार करायला लागेल. सगळ्यांमध्ये ईश्वर बघायचा आहे त्यामुळे दुसऱ्यांना सुखी करणं म्हणजेच ईश्वराला सुखी करणं आहे. दुसऱ्यांचं सुखी करावे त्याने आपण सुखी व्हावे असा विचार याच्या मनात यायला लागेल. कसा हा या परमात्म्यापर्यंत पोचताना त्याचे बदल होतात, त्याच्यात परिवर्तन होतं ते आपल्याला कळेल. आणखीन थोडा अभ्यास झाला किंवा आणखीन त्याची प्रगती झाली की पुढे काय होईल तर त्याच्या लक्षात येईल की अनेक जन्मांच्या सेवेमुळे जे की आपले षड्रिपू आहेत राग द्वेष मद मत्सर वगैरे यांचा प्रभाव हळूहळू कमी व्हायला लागतो. अभ्यासाने विचाराने विवेकाने निष्काम उपासनेने भगवंताची प्राप्ती व्हावी या इच्छेनं दुसऱ्याचा विचार करताना दुसऱ्याच्या सुखाचा विचार करताना आपले जे की हे षड्रिपू आहेत त्यांचा आपल्यावरचा प्रभाव कमी व्हायला लागतो. बारीक बारीक गोष्टींनी आपल्या लक्षात येईल की दुसऱ्याला सुख मिळावं स्वाभाविकच आपल्याकडे थोडा त्याचा जो काही त्याला सुख मिळण्यासाठी जो काही सहन करावे लागतील त्या गोष्टी त्या सहन करण्याची प्रवृत्ती आपली होईल. आणि म्हणून ते म्हणतात की आपोआपच जे षड्रिपू आहेत ते कमी कमी होतील. हळूहळू विषयांचं पण वैराग्य येईल. हे विषय जे भोवताली आहेत त्या विषयांपासून पण तो दूर व्हायला लागेल. कशी त्याची प्रगती होते पुढे म्हटलं की एवढं होऊन नाही तर अजून काय होईल तर सभोवतालच्या दृश्य जगातला फोलपणा कळेल. विषयांमधला जो फोलपणा आहे विषय कसे खोटे आहेत विषयांमधला आनंद काही खरा आनंद नाही ही अगदी पक्की गोष्ट या साधकाला कळेल. आता साधकाची चांगली प्रगती झाली आहे आणि मग शाश्वत सुखाच्या मागे तो लागेल की वस्तूंमध्ये शाश्वत सुख नाही, व्यक्तींमध्ये शाश्वत सुख नाही. आज मिळालं आहे तसं उद्या मिळालं तरी ते आपल्याला सुख वाटत नाही. मग शाश्वत सुख कुठे मिळणार आहे याच्या शोधाला तो लागतो. आता हे काही झटमागणी होणारी गोष्ट नाही आहे. कदाचित अनेक जन्मांचा अभ्यास पण त्याच्यासाठी मागे असेल पण ईश्वर कृपेनं किंवा सद्गुरूच्या कृपेनं अशा प्रकारची प्रगती साधकाची होऊ शकते असा विचार आपल्याला या श्लोकाच्या एका. मग सद्गुरू मिळतात, सत्संग होतो, शास्त्र अभ्यास होतो आणि वाचन मनन चिंतन त्याचं होतं. एक अंतःकरणामध्ये शरणागतीची भावना येते. या सगळ्यामध्ये आपोआपच काय आहे की ह्या बाकीच्या ज्या सगळ्या वृत्ती आहेत विषय आहेत वासना आहेत या सगळ्याची
सगळ्याचा जोर नाहीसा होतो. जीवनाचा या साधकाला खरा अर्थ कळतो. अशा पद्धतीने हा उत्तम साधक होतो आणि त्याची जी साधना आहे त्याचा परिणाम आपल्याला दिसेल की तो जीवनमुक्त होतो. परमात्म्याशी त्याचं पक्कं अनुसंधान राहतं. म्हणजे मग देहत्यागानंतर तो भगवंताकडे विलीन होतो. खरं म्हणजे तुकाराम महाराज जसं म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासाठी. काही कारणासाठी तुम्हा आम्हाला मार्ग दाखवण्यासाठी जणू काही ते पृथ्वीवर आलेले असतात. अशा प्रकारचा हा योगी असतो. अशा प्रकारचं याची सगळी पृथ्वीवर येण्याच्या मागची कारणं असतात. याचं ह्या श्लोकामध्ये जे आपण पाहतो आहे आणि हे पाहण्यासाठी आपण या सगळ्या त्याच्या स्टेप पाहिल्या. या श्लोकामध्ये त्यांनी आपल्याला असं म्हटलं की सर्व भूतस, सर्व प्राणी मात्रांच्याकडे तो समभावाने पाहणार आहे. तर आता त्याची जी ही प्रगती आपल्याला दिसते आहे त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की सगळ्या भूतमात्रांच्या सगळ्या ज्या काही गुणदोषांसकट त्यांनी ते स्वीकारलेलं असतं. कारण त्याला ह्याची कल्पना असते आणि म्हणून तो काय करतोय तर सर्व भूतमात्रांमध्ये परमात्मा पाहतोय आणि त्या परमात्म्यामध्ये तो म्हणतोय की म्हणजे आपण जसं गीतेमध्ये 2 अध्याय पाहतो, एक विश्वरूप दर्शन पाहतो आणि एक विभूती योग पाहतो. आपल्या आत्ता 6वाच अध्याय चालला आहे. कालांतराने आपण त्या दोन्ही अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. परंतु त्या 2मध्ये जो नेमका विषय आहे की विश्वरूप दर्शनामध्ये सगळ्या विश्वातल्या चराचरामधल्या प्रत्येक गोष्टीत ईश्वराचं दर्शन होतं आहे आणि विभूतीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये मी कुठे कुठे आहे असं भगवंत सांगतो आहे. खरं म्हणजे चराचरामध्ये सगळीकडे भगवंत हे सांगण्यासाठी 2 पद्धतीचा केलेला वापर आहे. आता हा जो योगी आहे तोच भगवंत आहे. तो म्हणतो मी आहे, सर्व भूतमात्र माझ्यात आहेत आणि सर्व भूतमात्रांच्यात मी आहे असं म्हणतो आहे. ही जी काही दृष्टी आहे ना, या दृष्टीवर आपल्याला त्या साधकाला किंवा तो जो ध्यानयोगी आहे त्याला सगळीकडे ईश्वर दिसतो. आत्ता म्हटलं तसं की ही अभ्यासाची गोष्ट आहे. ही काही अशी आपोआप मिळणारी गोष्ट नाही. पण तरी देखील सद्गुरूच्या कृपेनं सत्संगाने हे होईल. त्याच्या मनामध्ये असा विचार होतो जे जे आपल्याला हवं आहे ते ते या सगळ्या भूतमात्रांना हवं आहे. जसं आहे ना की भूक ही गोष्ट अशी आहे की सगळीकडे आहे. आपल्याला भूक लागते तशी सर्वांना भूक लागते आणि मग आपल्याला वेदना होतात तशी त्यांना पण वेदना होतात. समर्थ आपल्याला सहज सांगतात, आपण असे चिमोटा घेतला तेणे जीवक असा विष झाला, आपल्यावरून दुसऱ्याला पारख जावे. जे जे आपल्याला लक्षात येतं, आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी ज्या आहेत, चांगल्या वाईटाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांच्या असतात. असं या योग्याचं जे आहे ना ते दुसरे पण, हे आत्ता जी आपण उदाहरणं घेतो ती कशी आहेत की एक आणि दुसरा, तर त्याचं जे दुसरेपण आहे ना ते कमी होतं. थोडं आपल्याला याचा विचार करायला लागेल की एक आणि दुसरा म्हणजे या दुसऱ्याला झालेली सुखदुःखाची जाणीव या योग्याला होणं आणि मीच तो आहे म्हणून मला जाणीव होणं, या दोघांच्यातला फरक लक्षात घ्या. तर योगी त्याच्या सुखदुःखाशी एकरूप झालेला आहे. आपल्याला व्यवहारामध्ये कळतं, मी दुसऱ्याचं दुःख आपल्याला जाणवेल नाही असं नाही, आपण 4 वेळा बोलून दाखवू, ते कमी करण्याचा प्रयत्न पण करू, परंतु त्याला होणाऱ्या इतकंच दुःख आपल्याला होणार नाही. इथे आपल्याला या साधकाच्या बाबतीमध्ये तो असा काही वरच्या परमात्म्याशी जोडला गेलेला आहे की तो असं म्हणतो की त्याचं दुसरेपणच कमी होऊन गेलेलं असतं. म्हणजे त्या दुसरा नाहीच, तोच. त्यामुळे त्याचे जे अनुभव आहेत तेच याचे अनुभव आहेत. एकरूप झालेला आहे. आणि असा जेव्हा तो एकरूप होतो, सर्वांबद्दलच त्याच्या मनामध्ये प्रेमाचा भाव असतो, वेगळा नाहीच. असं जेव्हा आपण म्हणू आपलं असं आपण आपल्या माणसांवर प्रेम करू, ठीक आहे, आपल्यावर प्रेम करणार आपण प्रेम करू, आपल्या माणसांवर प्रेम करू. आपण एकदा त्याला आपलं म्हटलं तर त्यांच्या काही चुका झाल्या तरी आपण त्या मान्य करू, पदरात घेऊ. जे आपले नाहीत त्यांच्याबद्दलचा विचार केला तर त्यांच्या छोट्या चुका असल्या तरी त्या आपल्याला मोठ्या वाटतील. असं हा सामान्यपणाने व्यवहार असतो. आपला परका, माझं तुझं, हे जे काही आहे याच्यामधला हा व्यवहार आपल्याला कळतं की जे माझ्या आवडीचं आहे, माझ्या प्रेमाचं आहे, माझं आहे, माझी माणसं आहेत, मग त्यांच्या झालेल्या चुका
मला चालतील, पण दुसऱ्यांच्या झालेल्या मला चालणार नाही. आपल्याला आता लक्षात घ्यायचं आहे, हा जो ध्यानयोगी आहे याला दुसरा नाहीच आहे, आणि त्यामुळे त्याला सर्वांमध्येच आपणच दिसतो आहे. सगळीच त्याची माणसं प्रेमाची आहेत, सगळीच त्याची माणसं आपली आहेत, असा त्याचा समजून घेण्यासाठी अर्थ घ्यायचा. आणि मग आपल्या लक्षात येईल, एकदा का हा अनुभव त्याला आला की सर्वांवरच प्रेम, सर्वांवर. जिथे प्रेम आहे तिथे सेवा आहे, जिथे प्रेम आहे तिथे कष्ट वाटत नाही. हे तर आपल्याला व्यवहार पण सांगतो. प्रेम जिथे आहे तिथे आपल्याला सेवा करायला काहीच वाटत नाही, तिथे कष्ट पडले तरी त्याचं दुःख होत नाही. याची भूमिका आता तीच झाली आहे. सर्वांभरती परमेश्वर आहे, सगळीकडे तेच एक प्रेम भरलेलं आहे, त्यामुळे त्याला दुसरेपणच नाही असा लक्षात घेता येईल. आता ही जी समजदारीची दृष्टी आहे, ही जी दृष्टी आहे ना, ही एकदम समजूतदारपणाची दृष्टी आहे. हे शक्य होईल तेवढं आपण शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, पण ह्या ब्रह्मज्ञानाची ओळख पटल्यानंतर झालेला बदल तो ब्रह्मज्ञानीच झाला आहे ना. आपण दासबोधामध्ये अनुर्वाच्य निरूपण असं त्याला नाव दिलं, की वाचेनं शब्दामध्ये ते व्यक्तच करता येत नाही. तसं इथे आहे की याची जी ही आता ब्रह्मज्ञानी म्हणून हा जो झालेला आहे, तर याची भूमिका काय, याची लक्षणं काय, ही आपण प्रयत्न करतो आहे सांगण्याची. पण लक्षात असं येईल की ब्रह्मज्ञानी माणसाला दुसरा असा विषयच नाही, सगळं काय ते त्याचंच आहे. आणि सर्व भूत मात्र भगवंतात, म्हणजे आता सगळी भूत मात्र विश्वात दिसत आहेत. विश्व परमात्मा जो आहे तो परमात्मा सगळ्यांमध्ये आहे, आणि परमात्म्यात सगळे आहेत असं सगळं त्याला दिसतं आहे. केवळ आपलं परकं, आपली मुलं, आपलं असं हे काही नाही आहे, सगळ्यांवर भूत प्रेम करतो आहे. आता असं जेव्हा होतं ते म्हणजे पुन्हा येतं की म्हणजे ममतेच्या बंधनात अडकलं आहे का. पण जेव्हा सर्वजण आपलेच आहेत असा जेव्हा विचार येतो, तेव्हा मग त्याचा जो विस्तार आहे ना, तो विस्तार असा विश्वापर्यंत जातो. मग ते आपलं जे अडकलं असतं ते ममत्वाचं अडकलं असतं, आपल्यापुरतं असतं, माझ्यापुरतं असतं, आणि त्यामुळे त्या त्या गोष्टींमध्ये आपण अडकतो. याचं जे काही सर्वानुभूती परमेश्वर असा जो त्याचा विचार आहे, ही जी काही त्याची जाणीव आहे, आणि ती अशी ब्रह्मज्ञानी माणसाची जाणीव कशी आहे, तर ती अशी छोट्या गोष्टी त्याचा जो पूर्ण विस्तार असतो तो विश्वापर्यंतचा पोचलेला असतो. आणि मग त्यामुळे त्याचं जे त्याच्या ममतेचं रूपांतर आहे ना, ते समतेत होऊन जातं. तुमची आमची ममता असते, त्या ममतेत आपण अडकतो. या ब्रह्मज्ञानी माणसाची ममता, सगळ्यांवर प्रेम आहे ना, त्यामुळे त्याचं ममतेचं रूपांतर समतेत होऊन गेलं आहे. असं आपल्याला सगळीकडे त्याला समता द्या. हे जे आहे ना, हे ब्रह्मसंस्पर्श किंवा सर्वत्र समदर्शना असं जे शब्द आलेले आहेत, त्या शब्दांचा अर्थ आहे की त्याला सगळीकडे समान दिसतं आहे, परकेपणाच त्याला राहत नाही आहे असं आहे. आणि मग यो माम पश्यती सर्वंच मयी पश्यती. यो माम पश्यती सर्वत्र मयी पश्यती, म्हणजे तो सर्वत्र मला परमात्म्याला पाहतोय. परमात्मा या योग्याचं वर्णन करतो आहे. आपण आपल्या सोयीसाठी म्हणूया की भगवंत म्हणजे गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताना तो म्हणतोय की हा जो ध्यानयोगी आहे ना, तो सर्वत्र मलाच पाहतोय, परमात्म्यालाच पाहतोय. ह्या सर्वत्र माम पश्यती, जो सर्वत्र मलाच पाहतोय. श्रीकृष्ण स्वतःला म्हणतोय मी म्हणून, आपण त्याचा विचारच करणार आहोत. आणि सर्वांच्या मयी पश्यती, सर्वांना त्या भगवंतात पाहतोय. आणि मग असं झाल्यामुळे तस्य अहम न प्रणश्यामी सचमे न प्रणश्यती. तस्य अहम न प्रणश्यती, त्याच्या बाबतीत मी अदृश्य नाही, मी दिसतच नाही असं होत नाही आहे. त्याला मी दिसतोय, कारण सगळ्यांच्यात त्याला परमेश्वरच दिसतो आहे. आणि मलासुद्धा तो अदृश्य नाही, सहाचमे न प्रणश्यती, तोही माझ्यासाठी अदृश्य नाही, मलाही तो सर्वांच्यात दिसतोच आहे. म्हणजे आता भगवंत आणि भक्त वेगळे नाहीच आहेत. अशा पद्धतीने 30व्या श्लोकामध्ये आपल्याला भगवंतानी मोठं सोपं करून सांगितलेलं आहे. आता ब्रह्म, आत्मा, ईश्वर, काय ईश्वरा, आपण ईश्वराच्या जागेत श्रीकृष्ण म्हणूया, तो आपल्याला हे सगळं श्रीकृष्ण, हे सगळं आता वेगळे वेगळे मानण्याचं कारण नाही. त्या श्रीकृष्णालाच तोच आत्मा आहे, तोच ब्रह्म आहे, तोच परमात्मा आहे. आणि तो श्रीकृष्ण आपल्याला सांगतोय सर्वम खलु इदं ब्रह्म, सगळीकडे ब्रह्म भरलेला आहे, म्हणजे तोही त्याच्यामध्ये चाललेला आहे. आता सगळं जर ब्रह्म भरलेलं आहे, आपण जरा विचार करूया. सर्वम खलु इदं ब्रह्म, सगळीकडे ब्रह्म आहे, सगळीकडे परमात्मा आहे, सगळीकडे तो कृष्ण आहे.
त्या मीरेला जसा कृष्ण 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 सगळीकडे कृष्ण दिसला होता तसं सगळं आहे. मग असं जर सगळं आहे तर मग आता सज्जनांचं रक्षण, दुर्जनांचा नाश, किंवा भगवंत सांगतोय ना की मी का आला आहे तर धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी ईश्वराने जो काही अवतार घेतला आहे, तर ते ईश्वराने म्हणजे परमात्म्याने श्रीकृष्ण रूपानं अवतार धारण केलेला आहे. आणि म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख करताना मी असा उल्लेख केला आहे. मी परमात्मा, मीच ब्रह्म, मीच आत्मा, मीच सगळीकडे दिसतो. आणि आपल्या सोयीसाठी, हे आपल्याला लक्षात आणून देण्यासाठी त्यांनी आपल्याला हे सांगितलं. तो जो श्रीकृष्ण आहे त्यांनी यासाठी अवतार धारण करून इथे आला आणि त्यांनी हे काम केलं. आता योगी म्हणा, संत म्हणा, ज्ञानी भक्त म्हणा, परमात्मा म्हणा, यांना मी अदृश्य नाही, म्हणजे यांना हा श्रीकृष्ण दिसतो आहे. प्रत्यक्ष अर्जुन श्रीकृष्णाशी बोलतो आहे, त्यामुळे श्रीकृष्ण सांगतो आहे की मी काही त्यांना अदृश्य नाही आहे. ज्यांना हे कळलं आहे त्यांना मी कोण आहे ते बरोबर कळलेलं आहे. आणखीन एक अशी एकरूपता आपल्याला दिसते. संत, ज्ञानी भक्त, योगी, ईश्वर सगळे एकच आहेत. आपण रोज श्लोक म्हणतो, त्या श्लोकामध्ये याचा आपण उल्लेख पण करतो. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ज्या सद्गुरूचं वर्णन करतोय तर परब्रह्मच आहे, तोच परब्रह्म परमात्मा आहे. सगळीकडे आपल्या लक्षात येईल की त्या परमात्म्याचा विचार करताना वेगळं नाहीच आहे, समतेने एकरूपतेने करता येईल. ज्ञानेशो भगवान विष्णू असं म्हटलं आहे. तर याचा अर्थ काय, विष्णूच माऊलींच्या रूपानं परत आलेला आहे म्हणून किंवा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, ब्रह्मरूपच होऊन आला आहे. तुकाराम महाराजांच्या रूपाने आला आहे, पण ते ब्रह्मच इथे आलेलं आहे. असं जे की आपण वाचतो याच्यातून आपल्याला कळेल की संत म्हणा, सद्गुरू म्हणा, ईश्वर म्हणा, हे सगळे एकात्मता त्यांची वर्णन केलेली आहे. आणि ते ज्याला कळणं तो ब्रह्मज्ञानी आहे. शब्द जरी ब्रह्म आणि आत्मज्ञानी, ब्रह्मज्ञानी असे वापरले तरीसुद्धा आपल्या लक्षात येईल की यांच्याशी जी एकरूपता साधणं आहे, ती एकरूपता साधणं म्हणजेच ब्रह्मज्ञान प्राप्त करणं, म्हणजेच ध्यानयोग्याचा जो काही ध्यानयोगी जो आहे त्याची जी सगळी लक्षणं आपण पाहतो आहे ती लक्षणं आणणं होय. खरं आहे, देव भक्तांच्या हृदयात राहतो. अगदी सहज कळणारं वाक्य आहे. आणि देव म्हणतो की मी काय करतो तर मी हा भक्त जो आहे तो जणू की माझा आत्माच आहे, वेगळा नाहीच आहे. म्हणजे या भक्ताची आणि भगवंताचं जे हे नातं आहे किंवा समर्थाने व्याख्या केली आहे, विभक्त नव्हे तो भक्त, की भक्त कुणाला म्हणायचं की तो वेगळा नाहीच आहे. भगवंतापासून वेगळा झाला, विभक्त झाला की तो भक्त असू शकत नाही. त्यामुळे भगवंताशी जो जोडलेला आहे तोच भक्त आहे. तसं इथे आपल्याला काय की ज्ञानी म्हणतो आहे की कोण आहे हा आत्मज्ञानी ब्रह्मज्ञानी कोण, तर ज्याला ही एकरूपता कळलेली आहे की ईश्वर म्हणजे तेच आहे, भक्त आणि भगवंत एकच आहे. संत म्हणा, ईश्वर म्हणा, देव म्हणा, परमात्मा म्हणा, तस्याहम न प्रणश्यामी, त्याच्या बाबतीत मी अदृश्य नाही. हे ज्याला कळलं आहे त्याला भगवंत कळतो, त्याला भगवंत दिसतो. सगुण रूपातला, निर्गुण रूपातला, सगळ्यांमध्ये असणारा ईश्वर त्याला कळतो. अगदी तस्याहम अहम न प्रणश्यामी, त्याच्या बाबतीत मी अदृश्य नाही आहे, मी त्याला कळतो. आणि म्हटलं आहे सचमे न प्रणश्यती, माझ्यासाठी ते पण अदृश्य नाही, मलाही कळत आहेत. आणि म्हणून अगदी भगवद्गीतेच्या अखेरच्या टप्प्यावर होणारच आहे की आता भगवंताला सुद्धा अर्जुन वेगळा कळलेला नाही आहे. अखेरच्या टप्प्यावर लक्षात येईल की दोन्ही एकच आहे. अर्जुन पण भगवंताला बरोबर त्यांनी ओळखलं आणि आपण दोघं एकच आहोत, भक्त भगवंत असं त्याला. म्हणजे इथे उदाहरण एकच आपल्याला पटेल की जिथे गोडी तिथे साखर, जिथे साखर तिथे गोडी. काढता येईल का हो त्या साखरेतला गोडी बाजूला? साखर म्हटलं तर साखरेतला गोडीच हा विषय बाजूला करताच येणार नाही. तसं आहे की याच्यामधल्या ब्रह्मज्ञानी माणसाला ईश्वर कळलेला आहे, त्याच्यातच ईश्वर आहे, त्याला ईश्वर वेगळा करता येणार नाही. नाथांचा अभंग आहे, मागे पुढे विठ्ठल भरला, जिकडे तिकडे विठ्ठल, रीता ठाव नाही झाला, कुठे रिकामी जागाच नाही, जिकडे तिकडे भगवंत. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश वगैरे आपण अभंग म्हणतो ना, त्याचा अर्थ काय आहे की सगळीकडे ईश्वर आहे.
हनुमंताच्या चरित्रामध्ये आपल्याला हा विषय कळावा म्हणून आपलं भगवंताच्या चरित्रामध्ये प्रसंग घालतात. तर कोणीतरी म्हणे हनुमंताला प्रश्न विचारला की आज वार कोणता आहे? हनुमंत म्हणाला रामवार. मग त्या विचारणाऱ्याला वाटलं बहुतेक हनुमंताला कळलं नसावं म्हणून त्यांनी दुसरा प्रश्न, आज तिथी कोणती आहे? तर मला रामतिथी. मग म्हणाला रामवार रामतिथी, बरं मग नक्षत्र कुठलं आहे? राम नक्षत्र. आता हनुमंताची जी उत्तरं आहेत बुद्धिमत्तां वरिष्ठ आहे ना, त्यामुळे त्याच्या उत्तराचा अर्थ आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की हे का, तर तो राममय झालेला आहे. त्याला काही तिथी वा नक्षत्र भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ याच्याशी काही त्याचा संबंध नाही आहे. त्याला एकच एक राम माहिती आहे आणि ते करण्यासाठी म्हणून त्यांनी अशा प्रकारची उत्तरं दिलेली आहेत. मग जर का विचारणाऱ्याच्या लक्षात आलं की अरे हो, हे जे याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ असाच आहे की तिथी वार नक्षत्र हे महत्त्वाचं नाही, एकच एक राम सगळीकडे आहे ते जाणणं. हा जो योगी आहे, योग ज्ञानी आहे किंवा भगवंताचा म्हणजे ज्ञानी भक्त आहे असं म्हणूया, याला परमात्मा कळलेला आहे. परमात्म्यापासून कधीच म्हणजे त्याच्यात आणि परमात्म्यात अंतरच पडणार नाही अशी एकरूपता साधलेली आहे. ही ध्यानयोगाची मोठी गोष्ट आहे. म्हणजे आता या खरे तर आता पुढल्या आणखीन 1-2 श्लोकामध्ये हा विषय कदाचित आणखीन पण येणार आहे, त्याच्यावर आपल्याला कळेल. पण आपल्याला स्थितप्रज्ञ झाला काय, कर्मयोगी झाला काय, किंवा दासबोधाचा आपण विचार केला तर दासबोधातला उत्तम पुरुष झाला काय, महंत झाला काय, या सगळ्यांची जी लक्षणं आहेत ना, या सगळ्या लक्षणांचा आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की परब्रह्म परमात्मा ओळखणं म्हणजे नेमकं काय आहे, त्याचा विचार भगवंत या श्लोकांमध्ये करतायत. आपण पुढल्या वेळेला पुढला श्लोक घेऊया. आज थांबूया. धन्यवाद.